आपणास विनंती आहे की आपण सभेला संबोधित करावं. लव यू टू. हाय ग. नमस्कार. थोड्या घोषणा द्या, मला भाषण आठवेल. ए, मजा केली रे. सर्वप्रथम मला वाटतं की आपलं चालू व्हायच्या आधी ज्या ज्या लोकांनी, ज्या ज्या युवकांनी, ज्या ज्या तरुण तरुणींनी रस्त्यावर उतरून आंदोलन करून केंद्रातनं राजीनामा घेतलाय, त्यांच्या पालकांसाठी, त्या तरुणांसाठी मला वाटतं आपण खूप जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. मी जेन्युइनली सांगतो, मी तुम्हाला जेन्युइनली सांगतो, मी राजसाहेबांचा मुलगा नसतो तर मी राजकारणात आलो नसतो. आणि हे मी खूप जाणून बुजून बोलतो. मी दरवेळेला बोलतो कारण मला राजसाहेब माझे वडील आहेत म्हणून नाही, ते राजकारणात आहेत म्हणून नाही, कारण माणूस प्रामाणिक आहे. आणि मी हे पण छाती ठोकपणे सांगतो की तुमच्यासारखे सहकारी मला मिळाले नसते तर मी राजकारणात टिकलो नसतो. जेन्युइनली मला तुम्हाला सांगायचं आहे की जे काय आता फॉर एक्झाम्पल आपले अनेक आंदोलनं झाले गेल्या अनेक वर्षात. मला राजसाहेबांनी जेव्हा विद्यार्थी सेनेचं पद दिलं, महाराष्ट्राचा दौरा निघाला, तुमच्यासारख्या अनेक तरुण तरुणींना भेटलो, आपण पहिलं युनिट स्थापनेचा कार्यक्रम दिला, तो तुम्ही इतक्या उत्तम प्रकारे राबवलाय. त्याच्यानंतर आपण आज इथपर्यंत आलो. मला माहित नाही मी तुमच्याशिवाय काय केलं असतं. आणि जेन्युइनली मी हे सांगतो कारण म्हणजे फॉर एक्झाम्पल आता तुम्ही आत्तापर्यंतचा दौरा झाला तो सगळे जे झाले आंदोलनं मला वाटतं विसरला पाहिजे. कारण मला आता तुम्हाला सांगायचे पण नाहीत आपण काय केलंय, आणि तुम्हाला आठवतं पण मला वाटतं विसरला पाहिजे. मला माहितीये आपण कुठच्याही आंदोलनात थांबलो नाही जोपर्यंत यश मिळालं नाही, जोपर्यंत त्या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला नाही तोपर्यंत आपण थांबलो नाही. पण आपण हे सगळे आंदोलन विसरले पाहिजे, आपण पुढे गेलो पाहिजे. कारण आता राज्याची परिस्थिती काय झाली आहे, देशाची परिस्थिती काय झाली आहे हे आपण बघितलं पाहिजे. मला वाटतं सगळं विसरलो पाहिजे, आता पुढे जायचंय. मी जेन्युइनली सांगतो. आता फॉर एक्झाम्पल आता मी विसरायला लागलोय तुमच्या उत्साहामुळे, पण जेन्युइनली खरंच आता मला खरंच सुचत नाही. मी येतो परत, थांबा.